स्वस्ति श्री गणनायकं गजमुखं भोरेश्वरं सिद्धिदं बल्लाळो मुरुगं विनायकमहं चिन्तामणि देवुरं गिरिजापनो सुरवरं छान केलं. ॲक्टमध्ये आणखी थोडं कंटेंट आलं असतं तर म्हणजे जे तुमचे डायलॉग्स होते त्याच्यामध्ये तुम्ही त्या भूभागाचं काही वैशिष्ट्य आणखी सांगितले असते तर अजून तुमचा परफॉर्मन्स चांगला झाला असता किंवा उठून दिसला असता. कारण आपल्या इथे त्या कंटेंटवरती आपण जज करतो आहे. बट ओव्हरऑल तुमचं छान होतं, परफॉर्मन्स छान होता, तुमचं ॲक्टिंग वगैरे छान होती. तर पहिला तुमचा प्रश्न आहे तुमच्यासाठी की नागपूर चंद्रपूरमधून वाहणाऱ्या नदीचं नाव सांगायचं तुम्ही. नागपूर आणि चंद्रपूर जिल्ह्यांमधून वाहणाऱ्या नदीचं नाव सांगायचं तुम्ही. वहीनगंगा. इरई नदी चंद्रपूर. कोणती नदी? इरई नदी आणि वहीनगंगा. ओके. चंद्रपूर, गडचिरोली,
गोंदिया हा जंगली भाग आहे, तिकडे जंगल जास्त आहे. इथे एक व्याघ्र प्रकल्प आहे. ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प. ताडोबा चंद्रपूरमध्ये येतो. आणि टिपेश्वर पण व्याघ्र प्रकल्प आहे ना. तिथे ताडोबा आणि एक पेंच प्रकल्प जे नागपूरमध्ये आहे आणि चंद्रपूरमध्ये आहे ते ताडोबा आहे. आणि टिपेश्वर कुठे आहे? टिपेश्वर ऐकलंय तुम्ही नाव? नाही. अभयारण्य आहे वाघांसाठी. गडचिरोलीमध्ये पण सागवानाचे झाडं खूप असतात. अच्छा. गोंदियामध्ये जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध असणारं राष्ट्रीय उद्यान काय? राष्ट्रीय उद्यान जैविक विविधतेसाठी प्रसिद्ध असणारं गोंदियामधलं उद्यान. गोंदियामध्ये एक उद्यान आहे. तिथं जी जैविक विविधता आहे, म्हणजे जिथे वेगवेगळ्या याचे प्राणी जीव हे ते दिसतात तुम्हाला, असं एक उद्यान आहे तिथे. काय माहिती? नागझिरा. हां. नागझिरा. धन्यवाद. धन्यवाद.